Hello student, once again welcome you all by Ashimit coaching class. Today we are going to discuss about the earth gravitational acceleration. ओके, मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलंय अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन म्हणजे काय, त्याची व्हॅल्यू काय असते, दॅट वी हॅव डिराइव्ह फ्रॉम द फॉर्म्युला. ओके, आणि आज आपण व्हॅरिएशन इन जी, व्हॉट इज द व्हॅरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, दॅट विल डिस्कस. देर आर थ्री फॅक्टर्स ऍक्च्युअली इन दॅट कन्सेप्ट. तीन प्रकारच्या कंडिशन्स, तीन पॉइंट्स आपल्याला त्याच्यामध्ये डिस्कस करायचे. त्याच्या आधी अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन जे मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले ते परत एकदा रिवाइज करूया, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड द कन्सेप्ट. ओके, आणि तुमचं रिव्हिजन होईल. सो लेट अस स्टार्ट विथ द अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन, हाऊ इट इज वर्क. ओके, whatever we have discussed in the previous lecture. So Earth's gravitational acceleration, what is meant by Earth gravitational acceleration? According to the Newton's second law of motion, so a force acting on a body result in its acceleration. Okay, so we have seen that according to the Newton's second law of motion, F is equal to ma. It is a mathematical expression. Okay, force acting on a body result in its acceleration. Okay, so therefore what does the gravitational force due to the earth on a body result in its acceleration? काय होतं मग, ज्या वेळेला अर्थ ग्रॅव्हिटेशन अप्लाय करते, एक्झर्ट करते ऑन द बॉडी. ओके, so due to the earth gravitational on the body result in its acceleration, so it results in its acceleration. Okay, so the acceleration of the body, and this acceleration is called as what? Acceleration due to gravity. Okay, होतं काय, ज्या वेळेला अर्थ एखाद्या ऑब्जेक्टवर किंवा बॉडीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतं. ओके, पण मग न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय म्हणतो? फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन. ज्या वेळेला एखादी फोर्स बॉडीवर ऍक्ट होतोय, अप्लाय होतोय, तर तो काय करतो, त्या बॉडी, तो जो फोर्स आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो, कशामध्ये जातो? ऍक्सेलरेशन. दॅट विल बी द ऍक्सेलरेशन दॅट रिझल्ट्स इन इट्स ऍक्सेलरेशन. कोणाच्या? त्या ऑब्जेक्टच्या किंवा बॉडीच्या. मग सेम इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय बॉडीवर किंवा ऑब्जेक्टवर बाय द अर्थ. ओके, अँड दॅट रिझल्ट इन इट्स ऍक्सेलरेशन, and that acceleration is called as what? Acceleration due to gravity. So it is denoted by what? It is denoted by g. Okay, so thus the direction of the acceleration is towards what? It always towards the center of the earth. Why? Because the earth is what? A spherical. Okay, spherical, and the spherical body has its center at the center of mass at the center. ओके, मग पृथ्वी स्पेरिकल असल्यामुळे त्याचं सेंटर ऑफ मास कुठे असणार आहे? ऑब्व्हियसली सेंटरला. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला एखादी ऑब्जेक्ट पृथ्वीवरचा, ओके, त्याच्यावर पृथ्वी ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते, सो इट ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि कुठे? वर्टिकली डाऊनवर्ड. कुठेही एखादी ऑब्जेक्ट तुम्ही वरती फेका, एखादी बॉडी किंवा एखादा छोटा स्टोन घ्या, आकाशात फेका, its direction is what? Always vertically downward. Okay, so and therefore acceleration due to gravity is also directed towards the center of the earth. Okay, and that is vertically downward, that we have discussed. Okay, पण अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन म्हणजे काय बघितलं, आता बघूया त्याची व्हॅल्यू काय. ऍक्च्युली वी हॅव डिस्कस दिस, बट वी जस्ट रिवाइज दिस. ओके, जी ची व्हॅल्यू काय असेल अर्थच्या सरफेसवर? ओके, सो व्हॅल्यू वी आर युझिंग वाईल सॉल्विंग द एक्झाम्पल्स ऑर सॉल्विंग सम एक्सप्रेशन. ओके, ती व्हॅल्यू काय असेल आपण ती बघूया. ओके, इट इज ऑफकोर्स विथ द हेल्प ऑफ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, so let m be the mass of the object situated at a distance r from the center of the earth. ओके, एखादा ऑब्जेक्ट घेऊया, त्याचं मास काय असेल? m असेल, आणि त्याचं डिस्टन्स काय असेल? पृथ्वीच्या सेंटर पासून r एवढं डिस्टन्स असेल. सो देअरफॉर बाय लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन व्हॉट वी नो दॅट f इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर, वेअर m इज अ मास ऑफ द अर्थ. ओके, पण आता इथे बघा काय होतंय. सो व्हॉट हॅपनिंग हिअर, सो हा जो आर आहे ना, एखादा समजा एखादी, सो दिस इज युअर अर्थ अँड दिस इज युअर पार्टिकल ऑब्जेक्ट. हा जर अर्थच्या सरफेसवर आहे, सो इफ दिस इज द रेडियस ऑफ द अर्थ. ओके, मग हे डिस्टन्स काय असेल? हे आर आहे तुमचं. बट व्हॉट इज स्मॉल आर? दिस इज कॅपिटल आर. दिस इज स्मॉल आर इज सेम एज कॅपिटल आर, रेडियस ऑफ द अर्थ. ओके, ते आपण रिप्लेस करूया. पण आपल्याला माहिती आहे एफ इज इक्वल टू एम जी. ओके, बाय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन.
A is acceleration, so that is converted into acceleration due to gravity. ओके, आपण बघितलं ते g काय इथे इथे F is equal to ma असतो actually second law of motion, but why this is g? Because if the body if the force acting on the body, okay, results in its acceleration by Newton's second law of motion, and that force is what? Gravitational force. That's why. Okay, and it is what? Gravitational acceleration due to gravity, so that's a g. We just take the notation as g. Okay, that acceleration due to gravity is nothing but g. A म्हणजेच इथे g आहे. Okay, F is equal to mg. Now replace this value of F is equal to mg in equation number 1. F ची value mg ने replace करूया. Okay, so from 1 and 2 what I get? So we get mg is equal to gmm upon r. We know that mg is equal to gmm upon r square, but हा r म्हणजे काय तुमचा? Okay, r is nothing but what? Radius of the earth. इथे काय झालंय? इथे here your mm get cancel on both side. Okay, so we just cancel out this mm. आणि हा जो r आहे ना, this is r is nothing but r radius of the earth. कारण की मी एक्सप्लेन केलं, पृथ्वीच्या सरफेस वरचा जो ऑब्जेक्ट आहे आणि त्याचं जे डिस्टन्स आहे सेंटर पासनं, this is the center, so this is same as radius of the earth. Okay, so that's why this small r and capital R are same. So replace that gmm by r square. Values टाकूया. So if we put the values, so what I get? We have the all values. Okay, 6.67 into 10 raised to minus 11. G ची value the constant आहे. Mass of the earth also we know, 6 into 10 raised to 24. R radius of the earth also we know, and if we calculate this, what I get? 9.77 meter per second square. Okay, so this is the value of g from the Newton's gravitational universal formula. Okay, आता एक जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं इथे बघा, तर जी जो आहे तो टोटली कशावर डिपेंड आहे? जी एम अपॉन जी एम आणि आर. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ओके, एम म्हणजे काय? एम म्हणजे मास ऑफ द अर्थ, आर म्हणजे काय? रेडियस ऑफ द अर्थ. ह्या तिघ गोष्टी चेंज होणाऱ्या नाहीयेत. म्हणजे पृथ्वीवरचा जो ऑब्जेक्ट आहे, पृथ्वीच्या सरफेसवरच्या जी एखादी बॉडी आहे, ती त्या प्रत्येक बॉडीवर एवढंच ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ऍक्ट होणार आहे. इथे लक्षात. सो बिकॉज there the value of g is not depend on the body. ओके, त्या ऑब्जेक्ट वर, ऑब्जेक्टच्या मास वर, त्याच्या रेडियस वर, त्याच्यावर डिपेंड नाहीये जी. इट इज टोटली डिपेंड ऑन द मास ऑफ द अर्थ अँड रेडियस ऑफ द अर्थ. Okay, and value of g. Got it? Okay, so this acceleration depends only on the mass m and radius of the earth, and so the acceleration due to gravity at a given point on the earth is same for all the object. It does not depend on the properties of the object. This is very important thing. कारण काय की हे सायंटिफिक रिझन म्हणून पण विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, की जे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आहे ते बॉडीच्या प्रॉपर्टीज वर डिपेंड नाहीये. सो वी हॅव सीन दॅट इट इज टोटली डिपेंड ऑन द मास अँड रेडियस ऑफ द अर्थ. गॉट इट? ओके, अशा प्रकारे आपण ते व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ discussed. Now variation in value of g. Okay, so what are the variation in value of g? Now we are going to discuss. Okay, so there are certain things that factor actually affect on the value of g. So the value of the acceleration due to gravity g change from place to place on the earth, we know that. Okay, so why this is happening, that also we have to discuss. ते प्रत्येक ठिकाणी चेंज होतं थोड्याफार प्रमाणात. It also varies with the altitude and depth below the earth surface. Okay, म्हणजे अल्टिट्यूड जसं तुम्ही वरती जाल आणि किंवा जसं डेप्थ मध्ये जाल, पृथ्वीच्या सरफेस पासून खाली जाल, तशी पण व्हॅल्यू ऑफ जी चेंज होणार आहे तुमची. So therefore the factor affecting on the value of g are shape of the earth, altitude म्हणजे height of the height from the surface of the earth, and depth below the earth surface. These are the three major things. So first is what? Change along the surface of the earth. Second thing is change with the height of the height from the surface of the earth, and third is change with the depth below the surface of the earth. Okay, so we will discuss them one by one. एक एक बघूया आपण कुठले कुठले फॅक्टर्स आहेत. So first point is, the first point is change along the surface of the earth. Okay, so let us see this. What are the factors affecting on the
So this in this factor, so how this factor affect on the value of g. Okay, कशा प्रकारे हा चेंज होतोय, कशा प्रकारे इफेक्ट होतोय या फॅक्टरचा. सो लेट अस सी दिस. सपोज ही तुमची अर्थ आहे. जर तुम्ही पृथ्वीचा शेप बघितला तर तो एक्झॅक्टली स्पेरिकल नाहीये, थोड्या प्रमाणात तो कसा आहे, तो इलिप्टिकल आहे. ओके, इलिप्टिकल मीन्स इथे जो आहे तुमचा, इथे थोडा इथे रेडियस कमी आहे इथून तर इथपर्यंत, आणि अलॉंग ऍक्सिस तो काय, तो जास्त आहे. अलॉंग ऍक्सिस इट्स रेडियस इज लार्ज. ओके, मग याच्यामुळे काय होतं माहितीये का, इथली आर ची व्हॅल्यू आणि इथली आर ची व्हॅल्यू काय होते, तुमची व्हॅरी होते. सो दॅट व्हॅल्यू इज व्हॅरी अमंग दिस टू पोझिशन्स. ओके, म्हणजे इथून तर इथपर्यंत जसं जसं तुम्ही इकडे येतात तशी जी ची व्हॅल्यू काय होते, कमी होत जाते तुमची. येतंय लक्षात. सो अलॉंग इक्वेटर. So the value of G is not same everywhere on the surface of the earth. Why this is so? This is because the reason is that the shape of the earth is not exactly spherical, and so the distance of the point on the surface of the earth from its center differs somewhat from place to place. Due to its rotation also, the earth bulges at the equator and it flatter at the pole. Its radius is largest at the equator and smallest at the pole. The value of G is thus highest. It is what? 9.832. So here it is 9.832. Okay, and here it is smallest. It is what? 9.78. Okay, so at the equator. तर अशा प्रकारे व्हॅल्यू कशामुळे चेंज होते, कारण पृथ्वीचा जो शेप आहे इट इज नॉट ऍक्च्युली द स्पेरिकल, इट इज इलिप्टिकल. आणि इलिप्टिकल असल्यामुळे दोन ठिकाणी काय होतंय, जसं जसं आपण इक्वेटर कडे येतोय दॅट व्हॅल्यू डिक्रीजेस. ओके, द हायेस्ट ऍट द पोल. ओके, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड लोएस्ट ऍट द इक्वेटर, सो इट इज 9.78 मीटर पर second square. Got it? So this is the first point in the factor affecting the value of G. Okay, so second is what? Change with the height. जसं जसं आपण पृथ्वीच्या सरफेसच्या वरती जाऊ बघा, हाईट चेंज होईल. ओके, ऑटोमॅटिकली हाईट चेंज झाल्यामुळे काय होईल, आर ची व्हॅल्यू जास्त होईल. आणि आर जर वाढला तर काय होईल ऍक्च्युली बघा, आर फॉर्म्युला काय आपला, जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. सो जी इज इक्वल टू व्हॉट, जी एम एम gm अपॉन आर स्क्वेअर. एम म्हणजे मास ऑफ द अर्थ. ओके, सो आता ही जर व्हॅल्यू वाढली तर जी काय होईल, कमी होईल ना. दिस जी रिड्युसेस. जर डिनोमिनेटर वाढला तर व्हॅल्यू काय होते, कमी होते. दॅट इज द value, that is the change in the value of G. So therefore what, as we go above the earth's surface, okay, so the value of R increases and the value of G decreases. However, decrease is rather small for the height which are smaller in comparison to the earth's radius. Okay, तर बघा इथे काय होतंय, इथे तुमची जी व्हॅल्यू आहे आर ची, सो दॅट व्हॅल्यू ऑफ आर, that's why what happening, so this value from the surface, इथून बघा, इथून रेडियस स्टार्ट होते खाली. ओके, पण इथून इथून जसं आपण वरती जातोय बघा, ती व्हॅल्यू वाढत जाते. ओके, सो दॅट व्हॅल्यू डिक्रीजेस. अशा प्रकारे ती व्हॅल्यू इकडनं वाढत जाईल, आणि इकडनं वाढत गेल्यामुळे काय होतंय, तुमची जो जी आहे तो जी काय होतोय, तो कमी कमी होत जातोय. सो ऍज वी गो अबोव द अर्थ सरफेस, so what happen, so the value of R increases and the value of G decreases. However, the decrease is rather small for height which are small in comparison to the Earth's radius. Okay, now the next is what is change with depth. मग बघा, जर सरफेस पासून जसं जसं आपण खाली जाऊ ना, तसं तसं काय होतं ऍक्च्युली, समजा हा सरफेस आहे, इथून आपण इथपर्यंत आलो समजा, इथून आपल्याला हाईट मोजायची. जसं जसं खाली येऊ तसं तसं आर कमी होत जाईल. येते लक्षात, सेंटर पर्यंत. ओके, सेंटर पर्यंत काय होईल, आर कमी कमी होत जाईल, आर रिड्युसेस. ओके, आणि आर रिड्यूस झाल्यामुळे समजा इथे आहे ऑब्जेक्ट तुमचा, इथे असताना आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज करायचंय. ओके, कॅल्क्युलेट करायचं. पण आपल्या जी चा फॉर्म्युला काय, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ओके,
पण आर कमी झाल्यामुळे ऑब्विसली काय होईल, ज्या वेळेला डिनॉमिनेटर कमी कमी होत जातो त्यावेळेला जी वाढत जातो, बरोबर आहे ना, दॅट जी इन्क्रीजेस. पण होतं काय ऍक्च्युली बघा, इथे समजा जर तुमचा ऑब्जेक्ट आहे, इथून जर तुम्ही कॅल्क्युलेट करताय, इथे जो आर असेल, ओके, तो ऑब्विसली याच्यापेक्षा कमी असेल. पण ज्या वेळेला आपण इथल्या ऑब्जेक्टचं ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन कन्सिडर करू, त्यावेळेला एवढ्याच पृथ्वीच्या एवढ्याच पार्टचं काय होईल, मास कॅल्क्युलेट होईल, लक्षात घ्या. ओके, जेवढी त्याची रेडियस असेल, जेवढ्या पार्टची रेडियस असेल, तेवढ्याच पार्टचं काय होईल, मास कॅल्क्युलेट होणार आहे. ते पूर्ण पृथ्वीचं मास इथे कॅल्क्युलेट होणार नाहीये. म्हणजे ऍट अ टाइम इथे काय होत आहे, इथे तुमचा आर पण चेंज होतोय आणि एम पण चेंज होतोय, एम पण रिड्यूस होतोय. आर आणि एम दोघं कमी होत आहेत, आणि आर आणि एम दोघं कमी झाल्यामुळे ऑब्विसली जी पण काय होणार आहे, तुमचा कमी होणार आहे. ओके, दॅट्स द थिंग्स दॅट वी हॅव टू कन्सिडर हिअर. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ गोज इनसाइड द अर्थ. द व्हॅल्यू ऑफ डिक्रीजेस, value of r decreases, and one would think that the value of g should increase as per the formula. But however, so the part of the earth which contributes towards the gravitation force felt by the object also decreases, which means that the value of m also decreases as the combined result of change in the r and m. The value of g decreases as we go deep inside the earth. आलं लक्षात, मी तेच एक्सप्लेन केलं बघा. इथे इथे काय होतं की आर पण इथे इथे आल्यामुळे रेडियस एवढी आहे, पण एम पण एवढाच घेणार आहे ना आपण, बाय द फॉर्म्युला. सो आपण पूर्ण पृथ्वीचं मास नाही घेणार, जेवढं कंट्रीब्युशन आहे आरचं तेवढंच पृथ्वीचं मास घेऊ ना आपण. आणि त्याच्यामुळे काय होतंय, एम पण रिड्यूस होत जातोय, आर पण रिड्यूस जसा होईल तसा एम पण रिड्यूस होत जातोय, आणि ऑटोमॅटिकली काय होईल, दोघं रिड्यूस झाल्यामुळे जी पण रिड्यूस होईल दोघांच्या कंट्रीब्युशन मुळे. ओके, सो that's it. This is the value of variation in value of g. Okay, so there are three factors actually affecting on the value of g. First is change with the surface of the earth, then change with the altitude, means height from the surface of the earth, and uh, third thing is what, change with the depth also. Okay, so these are the things actually affect on the surface of the earth. Okay, पण अजून एक गोष्ट बघा, जर इथे सेंटर आहे, सेंटर वरनं व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऍट द सेंटर. सेंटरला काय असेल, सेंटरला तुमचं ग्रॅव्हिटेशनल काय असेल, सेंटरला 0 असेल, कारण आर पण 0 आणि एम पण 0 आहे. सो ऑटोमॅटिकली युअर जी इज 0. येते लक्षात. ओके, सो दॅट्स इट. इन दिस वे वी कॅन सी द व्हॅरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण फ्री फॉल डिस्कस करणार आहेत. सो that in this way we have completed this concept. Okay, hope you have understand, you will have understand. Once again, ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल, प्लीज सबस्क्राईब, शेअर विथ युअर फ्रेंड्स सो दॅट दे कॅन ऑल्सो टेक द बेनिफिट. ओके, आणि व्हिडिओ लाईक करा आवडला असेल तर. थँक्यू.